भारतात स्वातंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला जाऊन काम केलं. अभिनव भारत संघटनेची स्थापना आणि त्यांच्यावर मला वाटतं जॅक्सन म्हणजे जो नाशिकच्या भागामध्ये जो खून झाला होता त्याच्यामध्ये मुंबईच्या डोंगरीच्या न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरेपर्यंत 50 वर्ष जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सावरकर म्हणाले, अरे 50 वर्ष तुमचं सरकार टिकलं तर इंग्रजांचं तरच मी इथं बंदिस्त राहील. 11 वर्ष सेल्युलर जेलमध्ये राहिले. त्या कोठडीच्या भिंतीही बोलू लागल्या की सावरकरांनी त्या भिंतीवर काट्यानी एखाद्या छोट्या दगडाने लिहायचं, ते आत्मसात करायचं आणि नंतर ते तिथून बाहेर आल्यानंतर ते पुस्तक रूपात आले. ती प्रगल्भ बुद्धिमत्ता, ती विद्वत्ता. सावरकर म्हणजे शब्दप्रभू, त्याला दुसरी उपमा नाहीये की सावरकरांची अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट स्मरण शक्ती. सावरकर आपल्याला दोनच गोष्टीसाठी माहित आहेत की एकतर त्यांनी मार्शलिस्टला मारलेली उडी इतिहासात शिकवली जाते, पण सावरकर त्या उडीच्या पलीकडे खूप आहे.